नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महावितरण आणि महापारेषण इथे तुम्हाला बंपर भरती पाहायला मिळत आहे आणि ती पण कुठल्या पदासाठी? विद्युत सहाय्यक या पोस्टसाठी. तर विद्युत सहाय्यक या पदाकरिता तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण सिलेबसची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शन वाली सिरीज. तर ते 100 क्लासेस आपले झालेले आहे आणि पूर्ण सिलेबस तुमचा आपण कव्हर करून दिलेला आहे. जर ते क्वेश्चन्स किंवा ते प्रश्न तुम्ही अजूनही MCQ वाले बघितले नसेल, पूर्ण सिलेबस बेसिक इलेक्ट्रिकल पासून तर लास्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत, तर पूर्णचा पूर्ण सिलेबस आपण त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे. जर ते सिरीज अजूनही तुम्ही बघितले नसेल, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा. यूट्यूब चॅनलवरती गेल्याच्या नंतर प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे सिलेक्शनवाली सिरीज मिळेल. त्या सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये महापारेषण आणि महावितरणसाठी अत्यंत महत्त्वाचे 100 क्लासेस घेतलेले आहे. त्याच व्यतिरिक्त महापारेषणमध्ये अत्यंत महत्त्वाचं ट्रेंडिंगचं टॉपिक आहे आणि ते म्हणजेच कोणतं? ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. तर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे बरेचसे प्रश्न तुम्हाला महापारेषणमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण काय केलं, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये असे 200 प्रश्नांची सिरीज विश्लेषणासहित तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर आजचा क्लास 13 आहे, म्हणजे याआधी 12 क्लासेस आपले झालेले आहेत. ते 12 क्लासेस जर तुम्ही बघितले नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, याची सुद्धा प्लेलिस्ट ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनची प्लेलिस्ट पहिल्या क्लासपासून तर 13व्या क्लासपर्यंत याची सुद्धा प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनलेली आहे. जा आणि सिरियल वाईज क्लासेस करा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जाणार नाही. प्रत्येक प्रश्न होत असेल तर लिहून ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला समोर प्रॉब्लेम होणार नाही. तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर ती सबस्क्राईबची जी बटन असते ना, ती प्रेस करून द्यायची. त्याच्यामुळे काय होते, येणारे असल्या प्रकारचे सर्व क्लास लिंक असो, नोटिफिकेशन असो, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब किंवा याच्या व्यतिरिक्त कुठलीही माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी बेल आयकन सुद्धा ऑन करून द्यायची. ओके, चला, हा झाला सबस्क्राईबवरचा विषय. करायचं करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल, पण अभ्यास मात्र नक्की करत राहा. चला, तर आजचा क्लास सुरू करूया आपण. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन क्लास 13वा. त्याआधी एक मोटिवेशनल कोर्स. याच्यामुळे काय होते, तुमच्यामध्ये जी एनर्जी आहे ती तर कायम असते, परंतु तुमच्यामध्ये नव्याने एनर्जी क्रिएट करायची आणि तुम्ही सातत्यानं अभ्यास करायचा, हा आपला मेन मोटिव्ह असतो. ओके, तर तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा, आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करा आणि आता नाही तर कधीच नाही, येणारे 4 ते 5 वर्षांना तुम्हाला ही वॅकन्सी पाहायला मिळणार नाही. मी वारंवार सांगत असतो मित्रांनो, कारण ही संधी ही तुमच्यासाठी गोल्डन संधी आहे. चला, काय म्हणतोय आजचा मोटिवेशनल कोट बघा. जिंकणारी लोक जिंकणारी लोक काही वेगळं करत नाही. सर्वांना माहित आहे, जे जिंकतात ना, म्हणजे जे आपलं यश प्राप्त करतात, ते लोक काही वेगळं करत नाही. काय करतात तर ते फक्त प्रत्येक गोष्ट ना वेगळेपणाने करतात. तर आताच तुम्हाला ठाम निर्णय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास तर सारे करून राहिले, बरोबर, क्लासेस लावून राहिले. आता मला सांगा, 5000 वॅकन्सी आहे. किती वॅकन्सी आहे? सपोज महावितरणमध्ये 5000 आहे. 2500 वॅकन्सी कुठे आहे? महापारेषण. आता मला सांगा, 7500 विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. ओके, मग 7500 विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे. तर जे क्लासेस लावणारे विद्यार्थी आहे, मला सांगा, क्लासेस लावणारे विद्यार्थी कमीत कमी 50,000 आहे. मग मला सांगा, जे 50,000 विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचे क्लासेस घेऊन त्यांना ही हमी देते का की तुझं सिलेक्शन होईलच बा म्हणून? कारण की त्यांना माहित आहे फक्त 7500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि ते 50,000 विद्यार्थ्यांना शिकवतात. ते तर शिकवतात, ते क्लासेस घेतात आणि तुम्ही क्लासेस करता सुद्धा, परंतु त्याच्यानंतर तुम्हाला जे कंटेंट पाहिजे किंवा ते तुम्हाला तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, हे ते सांगत नाही. त्यांना फक्त बॅच काढायची असते. कुठलेही असो, त्यांचा तो व्यवसाय बनलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, फ्री ऑफ कॉस्ट असे जर कंटेंट ते देत असेल ना तुम्हाला, आपले 100 क्लासेस बघून घ्या एकदा तुम्ही. तुम्हाला असे जर कंटेंट मिळत असेल त्यांच्याकडून, तर मला सांगा, का यूट्यूब चॅनलवरती पूर्ण महाराष्ट्र आपले व्हिडिओ बघत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगतो की तुम्हाला काय करायचं आहे, त्या क्लासेस झाल्याच्या नंतर 2 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कंप्लीट करून देतात आणि म्हणतात की बाबू, तुझा सिलेबस कंप्लीट झाला, आता तू घरी जा ना अभ्यास कर. म्हणजे करायचं तुम्हालाच आहे. मी वारंवार सांगतो, करायचं तुम्हाला आहे. ते तर तुमची बॅच काढून मोकळे होतात की मी ह्या विद्यार्थ्याला शिकवलं. मग सिलेक्शन हो अथवा नाही हो, कारण विचार करा, 50,000 विद्यार्थी हे सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहावं.
50,000 विद्यार्थ्यांनी क्लासेस लावले. आता कुठे लावता मला माहित आहे, सर्वांनाच ठाऊक आहे ही गोष्ट. मग 50,000 विद्यार्थी जर क्लासेस लावते तर सिलेक्शन किती जणांचं होणार आहे? 7,500. मग बाकीचे जे विद्यार्थी आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तर क्लास लावून पैसे देऊन तर मोकळे झालात. पैसे दिले, क्लास लावले, त्यांच्याकडे पैसे पोहोचले पण. परंतु विद्यार्थी मित्र, तुमचं काय? तर तुम्हाला काय करायचं आहे, ही वेळ आहे आता. आता तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे, फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस करायचे. त्यांचे क्लासेस केले तुम्ही, तुम्ही ते नोट्स बनवले, तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त जे काही केलं ते केलं. परंतु आता जे महत्त्वाची वेळ आहे ना तुमच्यासाठी, ती आहे अभ्यास करण्याची. म्हणून वारंवार सांगतो की जिंकणारी जी लोक असते ना, ते काही वेगळं कारण जरुरी नाही विद्यार्थी मित्रांनो क्लासेस केल्यानंच आपल्याला यश प्राप्त होते. मी विदाऊट क्लासेस यश प्राप्त केलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्लास नाही लावला, कुठलाही कोणाला पैसे नाही दिले, नाही ऑनलाईन नाही ऑफलाईन. ओके, फक्त टेस्ट सिरीज विकत घ्यायचो. वारंवार सांगतो मी टेस्ट सिरीज विकत घेत होतो. फक्त टेस्ट सिरीज स्वतः देत होतो आणि स्वतःच यश प्राप्त केलं. तुम्ही सुद्धा करा. म्हणजे जिंकणारी लोकांना काही वेगळं करत नाहीत, फक्त ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. चला आता क्लास सुरू करूया. बरीचशी माहिती दिली तुम्हाला. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल, कारण 7,500 विद्यार्थी आणि लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे. सिलेक्शन होईल फक्त 7,500 विद्यार्थ्यांचं. तर तुम्हाला त्या 7.5 मध्ये यायचं आहे. क्लासेस लावले 50,000 विद्यार्थ्यांनी, 60,000 विद्यार्थ्यांनी, सर्वांनी बॅचेस काढून मोकळं केलं. झाला तुमचं माझं शिकवणं कंप्लीट झालं. तुम्ही जाऊन घरी अभ्यास करा. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे किती यावर व्यवसाय सुरू आहे. तर हा व्यवसायाकडे तुम्ही दुर्लक्ष करा. 7,500 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला यायचं आहे. चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येतोय. पहिला प्रश्न म्हणजे 181 वा, म्हणजे 180 प्रश्न याआधी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनवर आपण घेतलेले आहेत. आणि प्रश्न हा कोणाला कन्फ्युजन आहे सर मराठी आणि इंग्रजी, याआधी आपले 165 प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये झालेले आहे. आता काही जे प्रश्न आहेत ते माझ्याकडे कंटेंट तयार करायला वेळ नाही, तरी पण मी तुमच्यासाठी 200 प्रश्नांचं प्रॉमिस केलं होतं. म्हणून मी तुमच्यासाठी 200 प्रश्न कंप्लीट करून देईल. डोंट वरी अबाउट इट. आणि प्रत्येक प्रश्न मी मराठीत सांगतो ना, तुम्ही कशाला चिंता करता. ओके, चला प्रश्न क्रमांक 181 बघा. क्वेश्चन नंबर 181 काय म्हणतो बघा. ड्यू टू व्हिच ऑफ द फॉलोइंग रिझन ॲल्युमिनियम इज बिंग फेवर्ड ॲज बसबार मटेरियल. म्हणजे विचारलं आहे खालीलपैकी असं कोणतं कारण आहे की आपण ॲल्युमिनियम जास्त फेवर करतो कशासाठी, बसबार मटेरियल करिता. असं कोणतं रिझन आहे की आपण ॲल्युमिनियम जास्त प्रमाणात वापरतो. ऑप्शन ए बघा, त्याची लो डेन्सिटी असते म्हणून. ऑप्शन बी बघा, तो कमी किमतीचा असते म्हणून, की तो इझी ऑफ फेब्रिकेशन मध्ये बनवण्यासाठी तो इझी असते फेब्रिकेशन करण्यासाठी म्हणून, की ऑप्शन डी बघा, नन ऑफ दी अबो. तर असं कोणतं कारण आहे आपण ॲल्युमिनियम जास्त प्रमाणात यूज करतो बसबार मटेरियल करिता. तर असं एकच कारण आहे, ती म्हणजे काय, आपल्याला कॉस्ट कमी पडते. काय पडते, कॉस्ट कमी पडते, म्हणून आपण काय करतो, ॲल्युमिनियम फेवर करतो. ओके, सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला प्रश्न क्रमांक 182. हे सर्व क्वालिटीवाले प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मी वारंवार सांगत असतो, हे सर्व जे प्रश्न आहे ना, 200 प्रश्न लिहून ठेवा. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये बसाल तर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचे तुम्हाला 200 पैकी 2 तर प्रश्न येईल. मी असं नाही म्हणत का 50% प्रश्न आपल्या याच्यातून 2 तर प्रश्न येईल. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न आले म्हणजे 4.5 मार्क प्लस आहे तुम्ही. ओके, विचार करा, मी फक्त 2 प्रश्नाचाच विचार सांगतोय तुम्हाला. 200 पैकी मोस्ट ऑफ द क्वेश्चन ना तुम्हाला यामधूनच दिसेल. ओके, चला प्रश्न क्रमांक 182. फ्लोटिंग न्यूट्रल इन 3-phase सप्लाय इज अनडिझायरेबल बिकॉज इट कॉज. म्हणजे विचारलेला आहे, जो फ्लोटिंग न्यूट्रल असतो ना, जो न्यूट्रल वायर असतो 3-phase सप्लाय मधला, तो 3-phase सप्लाय मधला जो न्यूट्रल वायर असतो तो अनडिझायरेबल असतो. अनडिझायरेबल म्हणजे त्याची आवश्यकता नसताना सुद्धा तो असतो. त्याचं कारण काय आहे. ऑप्शन ए बघा, की लो व्होल्टेज अक्रॉस द लोड असते म्हणून, म्हणजे लोडच्या अक्रॉस कमी व्होल्टेज असते म्हणून आपण फ्लोटिंग न्यूट्रलचा यूज करतो, तरी तो अनडिझायरेबल आहे. हाय व्होल्टेज अक्रॉस द लोड, लोडच्या अक्रॉस हाय व्होल्टेज असते म्हणून, किंवा अनइक्वल लाईन व्होल्टेज अक्रॉस द लोड, म्हणजे अनइक्वल लाईन व्होल्टेज असते म्हणून आपण न्यूट्रल वापरतो. ऑप्शन डी बघा, नन ऑफ दी अबो. तर फ्लोटिंग न्यूट्रल जो असतो 3-phase सप्लायचा, हा अनडिझायरेबल असतो. याचं कारण काय आहे, कारण त्यामध्ये अनइक्वल काय होते, अनइक्वल लाईन व्होल्टेज अक्रॉस द लोड, म्हणजे लोडच्या अक्रॉस अनइक्वल म्हणजे इक्वली लाईन व्होल्टेज जात नाही, म्हणून आपण तो फ्लोटिंग न्यूट्रल अनडिझायरेबल ठरवतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला प्रश्न क्रमांक 183. याला डबल ट्रिपल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचं. याच्यानंतर एक प्रश्न आणखी सांगतो यामध्ये बघा. चला होमवर्क देतो तो प्रश्न, पहिले याचा आन्सर जाणून घेऊया. बघा काय म्हणतोय, द सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल. काय विचारलाय, सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल इज. मग सर्ज रेजिस्टन्स विचारू शकते किंवा सर्ज इम्पिडन्स विचारू शकते. चला हे नोट डाऊन करून ठेवायचं. काय विचारते, सर्ज रेजिस्टन्स विचारण, नाहीतर मग सर्ज इम्पिडन्स विचारण. आता कशाचा विचारलाय सर यामध्ये तर आम्हाला केबलचा विचारलाय. कशाचा, केबलचा. मग सर्ज रेजिस्टन्स जर तुम्हाला केबलचा विचारलाय तो किती असायला पाहिजे. ऑप्शन ए बघा,
20 ओम असायला पाहिजे, ऑप्शन बी 50 ओम असायला पाहिजे, 200 ओम असायला पाहिजे की 300 ओम असायला पाहिजे. तर सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल जर विचारलं तर सर्ज रेजिस्टन्स किती असतो किंवा सर्ज इम्पिडन्स किती असतो केबलचा, तर तो असतो 50 ओम. किती असतो? 50 ओहम असतो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. होमवर्कसाठी प्रश्न लिहा, सर्वांनी होमवर्कसाठी प्रश्न लिहा आणि याचा आन्सर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या आणि सर्वांनी याचा आन्सर द्यायचा आहे. तुम्हाला सांगायचं आहे सर्ज रेजिस्टन्स ऑफ ओव्हरहेड लाईन. केबलच्या जागी काय लिहायचं आहे? ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन. तर तुम्हाला ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचा सर्ज रेजिस्टन्स सांगायचा आहे. सर्वांनी याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या. मेहनत करा, कारण सर्ज रेजिस्टन्स तर तुम्हाला माहित आहे. नाही, सरांनी सांगितलं होतं 50 ओम असते. तुम्ही काय करा ना, एक्झाममध्ये जाल असं समोरचं वाचाल नाही, केबलचा विचारला, अंडरग्राऊंड केबलचा विचारला तुम्हाला की ओव्हरहेड लाईनचा विचारला, तर होमवर्क तुम्हाला काय आहे? सर्ज रेजिस्टन्स सांगायचं आहे. कशाचं? ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनचं. ओके, चला प्रश्न क्रमांक 184. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे बघा. काय म्हणतोय? द स्ट्रिंग इफिशियन्सी ऑफ अन इन्सुलेटर कॅन बी इन्क्रीज बाय. तुम्हाला जर स्ट्रिंग इफिशियन्सी इन्सुलेटरची इन्क्रीज करायची आहे तर खालीलपैकी काय करावं लागेल? ऑप्शन ए बघा, करेक्ट ग्रेडिंग ऑफ इन्सुलेटर ऑफ व्हेरियस कॅपॅसिटन्स. म्हणजे जे व्हेरियस म्हणजे जे चांगल्या कॅपॅसिटरचे जे इन्सुलेटर आहेत ते करेक्ट ग्रेडिंगचे, चांगल्या ग्रेडिंगचे तुम्हाला वापरावं लागेल, त्याच्यामुळे स्ट्रिंग इफिशियन्सी वाढेल. किंवा रेड्युसिंग द नंबर ऑफ स्ट्रिंग रेड्यूस केल्या तर तुम्ही स्ट्रिंग इफिशियन्सी वाढू शकता. किंवा इन्क्रीजिंग द नंबर ऑफ स्ट्रिंग इन द इन्सुलेटरमध्ये ज्या स्ट्रिंग आहे इन्सुलेटरच्या त्या जर वाढवल्या त्याच्यामुळे स्ट्रिंग इफिशियन्सी वाढते. की ऑप्शन डी बघा, नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो 184, चला हा सुद्धा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही मेहनत कराल ना तेव्हाच तुम्ही समोर जाल. तर आधी एक प्रश्न तुम्हाला मी असाच सांगितला आणि 184चा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुमच्या समोर 4 ऑप्शन आहे. 184चा आन्सर सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. हे शोधा. हे का बरं मी तुम्हाला मेहनत करायला होतं, हे तुम्ही जेव्हा शोधाल ना तेव्हाच तुम्हाला याचं खरं आन्सर समजेल. चला प्रश्न क्रमांक 185 बघा काय म्हणतोय? हाय व्होल्टेज फॉर ट्रान्समिटिंग पॉवर इज इकॉनॉमिकली अवेलेबल फ्रॉम. म्हणजे विचारलं आहे हाय व्होल्टेज फॉर ट्रान्समिटिंग पॉवर म्हणजे जास्त व्होल्टेज, जास्तीत जास्त व्होल्टेजचा पॉवर तुम्हाला ट्रान्समिट करायचा आहे तर इकॉनॉमिकली म्हणजे सर्वात कमीत कमी तुम्हाला अवेलेबल असणारा कोणता सप्लाय आहे? ऑप्शन आहे बघा DC करंट, ऑप्शन बी बघा AC करंट, ऑप्शन सी बघा करियर करंट, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर हाय व्होल्टेज ट्रान्समिटिंग पॉवर जर करायची असेल तुम्हाला हाय व्होल्टेजची तर इकॉनॉमिकली अवेलेबल कोणता असते मग? तर इकॉनॉमिकली अवेलेबल असते AC करंट. कोणता असते? AC करंट. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला प्रश्न क्रमांक 186 काय म्हणतोय प्रश्न आहे का? बाय युजिंग बंडल कंडक्टरचा यूज करून द क्रिटिकल व्होल्टेज फॉर द फॉर्मेशन ऑफ कोरोना विल. क्रिटिकल व्होल्टेज फॉर द फॉर्मेशन ऑफ कोरोना विल विचारलाय की बंडल कंडक्टरचा जर यूज केला तर जो फॉर्मेशन होते कोरोनाचं म्हणजे कोरोना जो तयार होते त्यामध्ये क्रिटिकल व्होल्टेज काय होईल? आता चला एक फॉर्म्युला सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. आपण जर बंडल कंडक्टरचा यूज केला तर तुम्हाला माहिती आहे कोरोना लॉसेस काय होते? PL म्हणजे कोरोना लॉसेस काय होते बंडल कंडक्टरचा यूज केल्यानं? सर आम्हाला माहिती आहे बंडल कंडक्टर वापरला तर कोरोना लॉसेस कमी होते. मग कोरोना लॉसेस कमी होते तर एक फॉर्म्युला असतो कोरोना लॉसेसचा, PL इज इक्वल टू F प्लस 25 लिहिण्याच्या आधी एक 241 इंटू 10⁻⁵ इथे असते मग F प्लस 25. मोठा फॉर्म्युला आहे तुम्हाला मी छोटासा एक सांगेन. त्यानंतर असते LN D/R आणि याच्यानंतर असते VPH मायनस VC चा होल स्क्वेअर. आता तुम्ही एवढा फॉर्म्युला लक्षात नाही का ठेवू, तुम्ही एकच लक्षात ठेवा. सर तुम्ही एवढं मोठं सांगा तर आमच्या कसं लक्षात राहील? तुम्ही एकच लक्षात ठेवा VPH मायनस VC चा होल स्क्वेअर. आता इथं VPH काय आहे? फेज व्होल्टेज आणि VC काय आहे? क्रिटिकल व्होल्टेज. आणि विचारलं काय आहे सर? क्रिटिकल व्होल्टेजच विचारलाय. व्हेरी गुड. मग मला सांगा क्रिटिकल व्होल्टेजच विचारलाय बंडल कंडक्टरचा यूज केल्याच्या नंतर, मग बंडल कंडक्टरचा यूज केल्याच्या नंतर कोरोना लॉसेस काय होईल? कमी होईल. कोरोना लॉसेस कमी होईल. मग मला सांगा कोरोना लॉसेस केव्हा होईल? जेव्हा हा निगेटिव्ह पार्ट वाढेल. जेव्हा निगेटिव्ह पार्ट वाढेल तर हा पूर्ण कमी होईल आणि पूर्ण कमी झाला तर कोरोना लॉसेस कमी होईल. म्हणजे क्रिटिकल व्होल्टेजला आपल्याला काय करावे लागेल? ऑप्शन आहे बघा, रिमेन सेम, डिक्रीज, इन्क्रीज की नॉट ऑकर. तर बंडल कंडक्टरचा वापर केला तर क्रिटिकल व्होल्टेज काय होईल विद्यार्थी मित्रांनो? वाढेल. काय होईल? वाढेल. मी इथं आता समजून सांगितलं तुम्हाला काय
की बंडल कंडक्टरचा यूज केला तर पॉवर लॉसेस कमी होईल, हे सर्वांना माहीत आहे. आणि फॉर्म्युला असतो VPH मायनस VCचा होल स्क्वेअर. याला जर तुम्ही वाढवला तर हा टोटल काय होईल, कमी होईल. ओके, सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला प्रश्न क्रमांक 187. मित्रांनो, खरंच तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल ना, एकदम मनातून लाईक करून द्या यार, दिल से लाईक कर दो यारो. चला प्रश्न क्रमांक 187 काय म्हणतोय बघा. इफ द वोल्टेज इज इनक्रीज एक्स टाइम्स, वोल्टेज वाढलं किती टाइम, एक्स टाइम्स. आता एक्स म्हणजे किती तरी पटीनं वाढू शकते. द साईज ऑफ द कंडक्टर वुड बी, म्हणजे याला माहित आहे का, 5 स्टार केला तरी चालेल, याला 5 स्टार मार्क करा. क्वालिटीवाला प्रश्न आहे, भरपूरदा एक्झाममध्ये विचारला गेलाय. इफ द वोल्टेज इज इनक्रीज एक्स टाइम्स, वोल्टेज जर एक्स टाइम्स वाढलं तर त्या साईज जो असतो कंडक्टरचा त्याच्यावर काय परिणाम होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, जो साईज असतो तो असतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. काय असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, वोल्टेज जर वाढलं एक्स टाइम तर साईजवर काय परिणाम होईल, रेड्यूस होईल 1/x स्क्वेअर टाइम्स, रेड्यूस होईल 1/x टाइम, इन्क्रीज होईल एक्स टाइम्स की इन्क्रीज होईल एक्स स्क्वेअर टाइम्स की नन ऑफ दी अबो. तर वोल्टेज जर वाढलं एक्स टाइम तर साईज काय होईल कंडक्टरचा, रेड्यूस होईल 1/x स्क्वेअर टाइम्स. काय होईल, रेड्यूस होईल 1/x स्क्वेअर टाइम्स. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल मी आताच सांगितलं. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला प्रश्न क्रमांक 188. कलर ऑफ द न्यूट्रल ऑफ 3 कोअर फ्लेक्झिबल केबल. सर एवढा इझी प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो का, हो येऊ शकते सर. हा तर न्यूट्रल विचारला आहे, आम्हाला सर्वांना माहित आहे. जर आम्हाला कलर विचारला न्यूट्रलचा तर आम्ही काय करू, अरे सर न्यूट्रलचा आहे तर मग ब्लॅक आन्सर विल बी युअर राईट आन्सर. तुम्ही एक्झाम ब्लॅक मला असं टिक कराल, एक्झामिनर असं टिक करेल. का बरं, कारण प्रश्न तुम्ही बरोबर वाचला नाही राजो. बघा प्रश्न काय म्हणतोय, द कलर ऑफ द न्यूट्रल ऑफ 3 कोअर फ्लेक्झिबल केबल. हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. कलर जो विचारला आहे न्यूट्रलचा, पण कोणता, 3 कोअर फ्लेक्झिबल केबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरचा वायर नाही आहे, त्याच्यामध्ये 2 तार असतात, एक लाल आणि एक काळा. तर तुम्ही म्हणाल की सर ब्लॅक हा न्यूट्रल असतो, परंतु हा काय आहे, 3 कोअर फ्लेक्झिबल केबल आहे. मग 3 कोअर फ्लेक्झिबल केबल मध्ये तुम्हाला विचारला आहे की न्यूट्रलचा कलर कोणता असतो. समजला प्रश्न, होय सर. ऑप्शन ए बघा ब्लू, ऑप्शन बी बघा ब्राऊन, ऑप्शन सी बघा रेड, ऑप्शन डी बघा ब्लॅक. तर 3 कोअर फ्लेक्झिबल केबलमध्ये न्यूट्रलचा कलर असतो ब्लू. कोणता कलर असतो, ब्लू. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, 5 स्टार करून याला नोट डाऊन करून ठेवायचं. 188चं ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. न्यूट्रलचा कलर ब्लू, आणि हा तुमच्यासाठी नवीन प्रश्न असू शकतो. चला प्रश्न क्रमांक 189. ग्राउंड वायर इज यूज टू. चला हा सिंपल प्रश्न आहे, ग्राउंड वायरचा वापर कुठे केला जातो किंवा ग्राउंड वायर वापरतात. ऑप्शन ए बघा, ओव्हरलोडिंग अवॉइड करण्यासाठी ग्राउंड वायर वापरतात, किंवा टावरला सपोर्ट देण्यासाठी आपण ग्राउंड वायरचा यूज करतो, किंवा चांगलं रेग्युलेशन मिळावं त्याच्यासाठी ग्राउंड वायरचा यूज करतो, किंवा तो कनेक्ट करतो सर्किट कंडक्टर और अदर डिवाइस टू अन अर्थ प्लेट. म्हणजे तो काय करतो, कंडक्टर असो किंवा अदर डिवाइस जे असतात तो अर्थ प्लेटशी कनेक्टेड करतो ग्राउंड वायर. तर सर्वांना माहित आहे काय करतो ग्राउंड वायर, तो कनेक्ट करतो सर्किट कंडक्टर और अदर डिवाइस टू एन अर्थ प्लेट. अर्थ प्लेटशी तो अदर डिवाइस कनेक्ट करतो. ओके, सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला प्रश्न क्रमांक 190. तुम्हाला 184 मी होमवर्कसाठी दिलाय, त्याआधी एक प्रश्न विचारलेला आहे सर्ज रेजिस्टन्सचा. या 2 प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 190. अर्थिंग इज नेसेसरी टू गिव्ह प्रोटेक्शन अगेन्स्ट. हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे, इझिली होऊन जाईल. अर्थिंग हा नेसेसरी म्हणजे अर्थिंग हा खूप गरजेचा असतो. कशापासून प्रोटेक्शन देण्यासाठी. ऑप्शन ए बघा, डेंजर ऑफ इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉकपासून प्रोटेक्शन देण्यासाठी अर्थिंग हा खूपच गरजेचा असतो. व्होल्टेज फ्लक्च्युएशन होते म्हणून अर्थिंग लावावं लागतो, किंवा ओव्हरलोडिंग होते म्हणून अर्थिंग गरजेचा असतो, की हाय टेम्परेचर असते कंडक्टरमध्ये म्हणून अर्थिंग गरजेचा असतो. तर हाय अर्थिंग इज नेसेसरी. अर्थिंग का बरं नेसेसरी असते, कशापासून प्रोटेक्शन देतो तो, तर तो प्रोटेक्शन देतो डेंजर ऑफ इलेक्ट्रिक शॉक पासून प्रोटेक्शन देते आपल्याला. म्हणून आपण काय करतो, अर्थिंग हा नेसेसरी आपण मानला जातो, किंवा अर्थिंग हा नेसेसरी असतो. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला प्रश्न क्रमांक 190 झाला. एक छोटीशी माहिती देतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही माहिती तुमच्यासाठी फार गरजेची असते. तुम्ही नवीन जर असाल तर महापारेषण महावितरणमध्ये विद्युत सहायकसाठी सिलेक्शनवाली टेस्ट सिरीज आणली आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम IBPS पॅटर्ननुसार. यामध्ये तुम्हाला 8 फुल लेंथ टेस्ट मिळतील, 10 शॉर्ट लेंथ टेक्निकल टेस्ट पेपरच्या आधी मिळेल,
प्रत्येक पेपरची उत्तरपत्रिका मिळते. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पेपरनं हा प्रश्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये बनवला गेलेला आहे. टोटल एका पेपरमध्ये 130 प्रश्न आहे, असे 8 पेपर आहे आणि पहिला टेस्ट पेपर ना एकदम मोफत मिळेल विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप नंबर जो तुम्हाला गिवन दिसतो ना स्क्रीनवरती 8483040948 या नंबरवरती मेसेज करायचा आहे. म्हणून DK सर तुम्हाला पूर्णपणे गाईड करतील कसं जॉईन व्हायचं. बरेचसे विद्यार्थी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन झालेले आहे. त्यांना बरेचसे कंटेंट त्याच्या व्यतिरिक्त जेवढेही काही मटेरियल आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आपण देत असतो. तुम्हाला सुद्धा हवं असेल तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता. इफ यू डोंट माइंड, जर तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही नक्कीच हा ग्रुप जॉईन करू शकता. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळून सांगा की खरंच सर सेशन खूपच चांगलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे प्रश्न दोन प्रश्न होमवर्कसाठी दिले त्याचा आन्सर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ओके, चला तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक सेशन घेऊन, नवीन एक क्लास घेऊन आणि 200 प्रश्न कंप्लीट करून देतो तुमचे. त्याच्यानंतर मिक्स क्वेश्चनची सिरीज आणतो तुमच्यासाठी, जेणेकरून 50 प्रश्न तरी तुमच्यासाठी आणले मी. पण 50 प्रश्न बनवणं तर पॉसिबल होणार नाही, पण जेवढी बनवीन ना क्वालिटीवाले बनवीन. ओके, मिक्स MCQ राहील ते. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. जवळपास 4000 विद्यार्थी, 4000च्या वरती विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. तिथे जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला मग महाट्रान्सकोची क्विजची ग्रुप मिळेल. त्या क्विजवर सुद्धा आपलाच ग्रुप आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. पण टेलिग्राम चॅनल जोडायचं विसरायचं नाही. प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते, म्हणून तिथे लिंक असो, नोटिफिकेशन असो, काही असो, आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करीत असतो. ओके, चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.